नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या या नवीन रेसिपीमध्ये। आज मी करणार आहे गूळ रवा तूप यापासून सांजा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। 1 वाटी रवा मी येथे घेतला आहे। रवा कोणताही घेतला तरी चालेल। 1 वाटी गूळ घ्यायचा। गूळ हा फोडून एकदम मऊ असा करून घ्यायचा। 2 चमचा तूप घ्यायचा। एका पॅनमध्ये मी हा रवा घातलेला आहे। 2 चमचा तूप घातला आहे। आता हा रवा चांगला भाजून घ्यायचा। मंद आचेवर चांगला हा रवा भाजून घ्यायचा। गॅसचा स्पीड मीडियम ठेवायचा। रवा आता चांगला भाजलेला आहे। गॅस बंद करून घ्यायचा। लहान वाटीनी मी आता गूळ 1 वाटी घेतलेला आहे। हा रवा पण त्याच वाटीने 1 वाटी घेतलेला आहे। त्याच वाटीने हा गूळ बारीक करून मी असा 1 वाटी घेतला आहे। यात आहे तो वाटी मोठा वाटी आहे। यापेक्षा लहान वाटीने 1 वाटी गूळ मी घेतलेला आहे। 2 वेलायची सोलून असाच यामध्ये घालायचा, न कुटता असाच घालायचा। हा रवा असा भाजून घ्यायचा की हलकासा ब्राऊन कलर यायला हवा। सांजामध्ये घालण्यासाठी पाणी गरम करून घ्यायचा। गरम पाणीच यामध्ये घालायचा। सांजा हा रेसिपी तुम्हाला आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। आता हा गरम करून घेतलेला पाणी, हा रवा आपण भाजून घेतलेला आहे यामध्ये घालायचा, म्हणजे ओतायचा। आता यामध्ये 2 वेलायची सोलून घालायचा, कुटायचा नाही, तसाच घालायचा। हा बघा, आता मी येथे घातला आहे। आता हा रवा चांगला असा परतून घ्यायचा। गरम पाणी घातलेला आहे, चांगला असा परतायचा। हा रवा व्यवस्थित असा परतून घ्यायचा। चांगला घट्ट होईतोपर्यंत असा चांगला असा मिक्स करून परतायचा। आता हा आपला सांजा येथे तयार होत आलेला आहे। आता यामध्ये गूळ घालायचा। थोडासा गूळ या वाटीमध्येच राहिला आहे चिकटून, तो पण मी यामध्ये घालत आहे। हा बघा, सर्व गूळ आता मी या रव्यामध्ये घातलेला आहे, म्हणजे सांजामध्ये। असा हा गूळ चांगला मिक्स करून घ्यायचा, म्हणजे व्यवस्थित परतून घ्यायचा। हा चांगला असा हा सांजा परतून घ्यायचा व्यवस्थित असा। चांगला घट्ट होईतोपर्यंत चांगला असा मिक्स करायचा, म्हणजेच असा चांगला व्यवस्थित परतून घ्यायचा। हा सांजा आता तयार होत आलेला आहे। तरी पण अजून एक 5 मिनिटं गॅस बारीक करून ठेवायचा। हा असा गुळाचा सांजा आमच्या घरी सर्वांना खूप आवडतो। हा बघा, आपला आता हा सांजा चांगला तयार होत आलेला आहे। हा बघा, रंग एकदम छान आलेला आहे। एकदम चांगल्या प्रकारे सांजा हा तयार झालेला आहे। हा बघा, अशा प्रकारे सॉफ्ट सांजा आता तयार झालेला आहे। गॅस बंद करायचा। एकदम टेस्टी सॉफ्ट मऊ मऊ असा सांजा येथे तयार झालेला आहे। आता एका बाउलमध्ये मी हा सांजा काढून घेते। हा बघा, एकदम गुळाचा हा टेस्टी सांजा येथे तयार आहे। तो मी या बाउलमध्ये आता घालत आहे। हा बघा, सर्व सांजा मी आता या बाउलमध्ये घातलेला आहे। एकदम चांगल्या प्रकारे सांजा तयार झालेला आहे। एकदम लुसलुशीत असा सांजा तयार आहे, सॉफ्ट मऊ मऊ असा। या टेस्टी सांज्याच्या वर मी आता थोडेसे ओल्या खोबऱ्याचे असे तुकडे करून घेतलेला आहे।
तो आता यावर घालायचा म्हणजे लावायचा. तुम्ही यावर ड्रायफ्रूट पण घालू शकता. हा बघा, अशा प्रकारे मी या खोबऱ्याचे तुकडे आता यावर व्यवस्थित असा लावून घेतलेला आहे म्हणजे घातलेला आहे. ओला खोबरा घ्यायचा, त्याचे असा बारीक बारीक तुकडे करून घालायचा, वर असा लावायचा. गूळ, रवा, तूप मिक्स असा हा सांजा येथे तयार आहे. एकदम टेस्टी असा हा सांजा तयार झालेला आहे. एकदम लुसलुशीत असा हा सांजा तयार आहे. गूळ, रवा, तूप हा सांजा तुम्हाला आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. परत भेटूया असाच नवीन रेसिपी घेऊन पुढील नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.